हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील खाद्य संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जगभर पोहोचवणारे शिरीष गवस यांचे वयाच्या 32व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी मुंबईतली नोकरी सोडून सिंधुदुर्गामध्ये स्थायिक होत त्यांची पत्नी पूजासह रेड सॉइल स्टोरी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आणि अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली. काही दिवसांपूर्वीच त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता आणि गोव्यातील एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. फ्रेंड्स, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ब्रेन हॅमरेज या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ब्रेन हॅमरेज होण्याची प्रमुख कारणे काय आहेत. उच्च रक्तदाब हे या आजाराचे प्रमुख कारण मानले जाते. सततचा ताण, धूम्रपान, मद्यपान यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्या फुटण्याचा धोका वाढतो. तसेच डोक्याला झालेली गंभीर दुखापत, रक्ताच्या गुठल्या, ट्यूमर किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अयोग्य वापर ही सुद्धा महत्त्वाची कारणे आहेत. काही लोकांमध्ये रक्तवाहिन्यांच्या जन्मजात विकृतीमुळे हा आजार होऊ शकतो. आता आपण समजून घेऊया ब्रेन हॅमरेज म्हणजे काय. मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्याने किंवा तिथे रक्तस्राव झाल्याने ब्रेन हॅमरेज होतो. या स्थितीत मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळतं आणि त्या फुटायला लागतात. ही अवस्था खूप वेगाने बिघडते आणि जर वेळेत उपचार मिळाले नाही तर रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. डोक्याला इजा होणे, उच्च रक्तदाब, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये विकृती असणे किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिरेक या गोष्टींमुळे ब्रेन हॅमरेज होते. आता आपण समजून घेऊया लक्षणे कशी ओळखायची. अचानक तीव्र डोकेदुखी होणे, बोलण्यात अडचण येणे, एका बाजूचा हात आणि पाय अशक्त होणे, चक्कर येणे, उलट्या येणे, दृष्टी धूसर होणे, झटके येणे ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. काही रुग्णांमध्ये शुद्ध हरपणे किंवा कोमात जाण्याची शक्यता सुद्धा असते. ही लक्षणं दिसताच वेळ न घालवता रुग्णाला रुग्णालयामध्ये न्यावं. आता आपण समजून घेऊया या आजाराची योग्य उपचार पद्धती काय आहे. ब्रेन हॅमरेजच्या उपचारासाठी सिटी स्कॅन किंवा MRI यांसारख्या तपासण्यांद्वारे निदान केलं जातं. रक्तस्राव कुठे आणि किती प्रमाणात झाला आहे यानुसार उपचार ठरवले जातात. काही वेळा औषध आणि रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवला जातो, तर गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया करून रक्ताचा थक्का काढला जातो. रुग्णाला सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं अत्यावश्यक असतं. आता आपण समजून घेऊया या आजारावर प्रतिबंधक उपाय काय आहेत आणि आपण काळजी कशी घ्यावी. ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, पुरेशी झोप घेणं आणि ताणतणाव कमी करणं आवश्यक आहे. डोक्याला इजा होण्याच्या परिस्थितीत हेल्मेट किंवा संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा. योग्य वेळी लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेतले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.